टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। बुलढाणा जिल्ह्यामध्ये मागच्या 4 दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। आपण बघू शकतो, मी सध्या या नुकसानग्रस्त शेतामध्ये आहे। आपण जर पाहिलं तर मागच्या 15 ऑगस्ट 16 17 या 3 ते 4 दिवसांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातलं मोठं नुकसान झालंय। या 4 दिवसांमध्ये बुलढाणा जिल्ह्यातल्या अनेक तालुक्यामध्ये मोठा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला आहे आणि यामुळे जवळपास एकूण 90 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं मोठं नुकसान झालंय, ज्यामध्ये चिखली तालुक्यातलं सगळ्यात जास्त नुकसान आहे। चिखली तालुक्यामध्ये जवळपास 65,000 हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे। आपण जर बघितलं तर मेहकर तालुक्यामध्ये सुद्धा जवळपास 12 हेक्टरवरती नुकसान झालेलं आहे। त्या सोबतच लोणार असेल, सिंदखेडराजा असेल, मोताळा असेल, या जवळपास 5 ते 6 तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे। यापूर्वी सुद्धा 9 तारखेला आणि 10 तारखेला सुद्धा अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे मेहकर, सिंदखेडराजा, लोणार या तालुक्यामध्ये सुद्धा मोठं नुकसान झालं होतं। त्यामध्ये सुद्धा जवळपास 60 ते 70,000 हेक्टरवरती पिकाचं नुकसान झालं होतं। सध्या प्रशासनाकडून पंचनामे करण्यात येत आहेत, मात्र शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी अशी अपेक्षा आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसापासून म्हणजे या ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास हजारो हेक्टरवरती शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे। यापूर्वीच म्हणजे मागच्या अवकाळी पावसामुळे सुद्धा शेतकरी जिल्ह्यातला शेतकरी हा मेटाकुटीस आला होता आणि आता पुन्हा एकदा या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतकरी संकटात सापडलेला आहे। तात्काळ या नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे करावे आणि या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी या बुलढाणा जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन निलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।